तर बघा आपण पार्शियल फ्रॅक्शनची मागच्या लेक्चरमध्ये केस सेकंड बघितली होती. आता आपण आज पार्शियल फ्रॅक्शनची केस थर्ड बघणार. तर केस थर्ड काय बघा, केस थर्ड केस थर्ड आहे व्हेन डिनॉमिनेटर कंटेन contain non repeated irreducible quadratic factor मग बघा आता डिनॉमिनेटर कंटेन नॉन रिपीटेड. तुम्हाला या नॉन रिपीटेडचं मिनिंग तर कळालं असेल. नॉन रिपीटेड म्हणजे काय की फॅक्टर डबल नाही आला पाहिजे. आणि इरिड्युसिबल क्वाड्रेटिक फॅक्टर म्हणजे काय की असा क्वाड्रेटिक फॅक्टर पाहिजे की तो काय आहे की त्याचे फॅक्टर पडणार नाही. आता इरिड्युसिबल म्हणजे काय बघा की सपोज एखादं इक्वेशन आहे ax प्लस बी अपॉन सपोज पहिला फॅक्टर आला x मायनस अल्फा आणि दुसरा फॅक्टर आला सपोज इथं आता वरती आपण p घेऊ, ठीक आहे, कारण की आपण खाली इथं a घेणार आहे. इथं याचा मल्टिपल घेऊ आपण p, ठीक आहे, आणि इथं q घेऊ आपण, कॉन्स्टंट चेंज करू, ठीक आहे. की सपोज आपल्याला इथं आलंय px प्लस q. मग बघा इथं p घेऊ px प्लस q अपॉन x मायनस अल्फा आणि नंतर ना आलंय ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. मग ही काय क्वाड्रेटिक इक्वेशन. अशी क्वाड्रेटिक इक्वेशन की जिचे फॅक्टर पडू शकत नाही. म्हणजे काय की ही जी क्वाड्रेटिक इक्वेशन आहे इरिड्युसिबल आहे, म्हणजे याचे फॅक्टर पडणार नाही. म्हणजे थोडक्यात बघा सपोज आपल्याला लिहिलेलं असेल एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 6 5x नाही, ठीक आहे. सपोज x प्लस 3 दिलेलं आहे, ठीक आहे, आणि इक्वल्स टू सांगितलं 0. आता याचे फॅक्टर पडेल का नाही. इथं काय सांगितलं मल्टिप्लिकेशन प्लस 3 आलं पाहिजे आणि त्याची ॲडिशन किती आली पाहिजे +1. मग हे शक्य आहे का नाही. 3 1 3 होतो, ठीक आहे. मग 3 ला दोन्हीला मायनस साईन दिलं तर प्लस येतं आहे मल्टिप्लिकेशन, पण दोघांची ॲडिशन काय होणार -4 होणार. मग आता हे काय झाला इरिड्युसिबल फॅक्टर झाला. इरिड्युसिबल फॅक्टर म्हणजे काय की ज्याचे आपण लिनियर फॅक्टर फाइंड आउट करू शकत नाही. अशी क्वाड्रेटिक इक्वेशन जिचे आपण लिनियर फॅक्टर फाइंड आउट करू शकत नाही. म्हणजे हा काय झाला इरिड्युसिबल फॅक्टर झाला. हा काय झाला इरिड्युसिबल क्वाड्रेटिक इक्वेशन, क्वाड्रेटिक फॅक्टर, ठीक आहे. आता क्वाड्रेटिक मिनिंग काय आहे. क्वाड्रेटिक म्हणजे पॉवर 2. क्वाड्रेटिकचा अर्थ काय आहे. क्वाड्रेटिक म्हणजे पॉवर 2, ठीक आहे. क्वाड्रेटिक फॅक्टर म्हणजे ज्याची पॉवर 2. क्युबिक फॅक्टर म्हणजे त्याची पॉवर 3. तसंच क्वाड्रेटिक म्हणजे पॉवर काय 2 आहे. मग आता याचं एक्सपान्शन बघा कसं येईल a अपॉन फर्स्ट फॅक्टर. आता फर्स्ट फॅक्टर इथं दिलेलं बघा x मायनस अल्फा तसंच लिहायचं प्लस bx प्लस c अपॉन ही क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ना ती ॲज इट इज घ्यायची ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, ठीक आहे. मग हे काय आलं याचं एक्सपान्शन आलं बघा. आता आपल्याला इक्वेशन फ्रॅक्शन दिलेलं होतं px प्लस q अपॉन x मायनस अल्फा ब्रॅकेटमध्ये दिलेलं होतं x स्क्वेअर प्लस bx प्लस c. मग इथे येणार आहे a अपॉन x मायनस अल्फा प्लस bx प्लस c. आता बघा हा एक कॉन्स्टंट आहे त्याला मल्टिप्लाय x ने करायचं प्लस c अपॉन ही जी इरिड्युसिबल क्वाड्रेटिक टर्म असेल ती लिहायची, ठीक आहे. आणि मग याचं असं एक्सपान्शन होणार आहे. मग आता आपण 1 बाय 1 काय करणार न्यूमरिकल्स बघणार. मग नंतर याच्यामध्ये a b c फाइंड आउट करायचे राहते. तर मग ए बी सी फाइंड आउट करताना आपण आता एक्सच्या व्हॅल्यू पुट करणार आहे. तर न्यूमरिकलमध्ये एक्सच्या व्हॅल्यू काय पुट करायच्या ते आपण बघणार आहे, ठीक आहे.
मग वाटलं तर इथं लिहून घ्या, इररिड्युसिबल म्हणजे काय, इररिड्युसिबल क्वाड्रेटिक ठीक आहे. इररिड्युसिबल क्वाड्रेटिक म्हणजे काय, तर बघा इररिड्युसिबल म्हणजे त्याचे फॅक्टर नाही पडू शकत आपण, म्हणजे लिनियर फॅक्टर नाही प्रोड्यूस करू शकत. ठीक आहे. तर इक्वेशन which has no linear factors मग त्याला इरिड्युसिबल म्हणायचं. आणि क्वाड्रेटिक म्हणजे काय, की पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 2 पॉवर किती पाहिजे, 2 पाहिजे. जर 3 असेल ते क्वाड्रेटिक नसणार आहे. ठीक आहे. मग आता 1 बाय 1 न्यूमेरिकल बघू. ठीक आहे. तर बघा फर्स्ट न्यूमेरिकल दिलेलं आहे आपल्याला इथं. फर्स्ट न्यूमेरिकल दिलेलं आहे, रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन x² - 2x + 3 अपॉन x² x³ इथं स्क्वेअर नाही. ठीक आहे. तर काय क्यूब आहे, मिस्टेक झाली. इथं काय क्यूब आहे. ठीक आहे. मग इथं क्यूब करून घ्या. ठीक आहे. मग x³ + 3x. ठीक आहे. आपल्याला इक्वेशन काय दिलेलं आहे, x² - 2x + 3 अपॉन x³ + x. मग आता सगळ्यात पहिले गिवन ॲज इट इज लिहा. गिवन बघा, x² - 2x + 3 अपॉनला काय येणार, x³ + x. मग सगळ्यात पहिले काय करायचं, हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे का इनप्रॉपर फ्रॅक्शन आहे ऑब्झर्व करायचं. मग बघा प्रॉपर फ्रॅक्शन जर असेल तर न्यूमरेटरची पॉवर ही आहे ती डिनॉमिनेटरच्या पॉवरपेक्षा कमी राहणार. म्हणजे न्यूमरेटरची डिग्री आहे, तर न्यूमरेटरची डिग्री किती इथं 2 आहे आणि डिनॉमिनेटरची किती आहे 3 आहे. म्हणून हा कुठला फ्रॅक्शन आहे, प्रॉपर फ्रॅक्शन आहे. मग बघा आपण न्यूमरेटरला हे तसंच ठेवायचं, -2x + 3. मग अपॉन इथं दोन इकडं पण x, इथं 3x आहे आणि इथं 2x आहे, म्हणजे 3 वेळेस एक्सचं मल्टिप्लिकेशन आहे. मग इथं काय राहणार आहे, एक x कॉमन येणार, ब्रॅकेटमध्ये x² + 1 येणार. मग बघा आता इथं x² + 1 चे फॅक्टर पाडू शकतो का आपण, नाही पाडू शकत. काय x² + 1 चे फॅक्टर येणार नाही, कारण की जर इथं -1 जर असता, x² - 1² घेतला असतं तर आपल्याला याचे फॅक्टर पाडता आले असते. पण इथं काय आलंय, प्लस आलंय. मग याच्यासाठी कुठला फॉर्म्युला नाही, हे काय इरिड्युसिबल फॅक्टर आहे, हे काय इरिड्युसिबल टर्म. मग इरिड्युसिबल टर्म असेल तर याला काय करावं लागलं, आता आपल्याला थर्ड केसनुसार सॉल्व करावं लागलं. ठीक आहे. मग बघा आपल्याकडे इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशन होतं, इथं लिहितो px + q अपॉन x - अल्फा. आणि इथं दिलेलं असेल सपोज जी कुठली इक्वेशन असेल बघा, आता आपण जी लिहिली होती ती, मग त्याच्यानुसार एक्सपान्शन होणार. मग एक्सपान्शन कसं होईल बघा आता. तर ही टर्म इथं ॲज इट इज लिहा. ही टर्म काय इथं x² - 2x + 3 अपॉन इथं आहे x आणि x² + 1. मग इक्वल्स टू बघा आता इथं a अपॉन फर्स्ट फॅक्टर काय इथं नुसता x आहे, त्याच्यानंतर प्लस. आता हा इरिड्युसिबल फॅक्टर आहे म्हणून इथं काय येणार आहे, bx + c अपॉन x² + 1 येणार आहे. ठीक आहे. मग हा इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन 1 भेटल्यावर काय करतो आपण, LCM घेतो आणि इक्वेशन नंबर 2 फाइंड आउट करतो. मग बघा x² - 2x + 3 डिनॉमिनेटरला काय येणार आहे x आणि x² + 1 इक्वल्स टू आता a इंटू x² + 1 प्लस, आता बघा इथं काय bx + c आहे. ठीक आहे. याला ब्रॅकेट टाका आणि इंटू इथं काय येणार आहे x येणार आहे. ठीक आहे. आता डिनॉमिनेटरला काय येईल बघा, x इंटू x² + 1 येणार. ठीक आहे. मग आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल झाला. मग राहिलं काय x² - 2x +
3 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय आलं एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस ब्रॅकेटमध्ये बी एक्स प्लस सी इंटू एक्स, याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. ठीक आहे. मग आता इक्वेशन नंबर 2 नाव दिलं तर मग इथं काय करायचं, आता आपल्याला बघा एक्स ए बी सी फाइंड आउट करायचे. मग सगळ्यात पहिले इथं फर्स्ट फॅक्टर बघायचं. फर्स्ट फॅक्टर काय दिलेलं आहे, एक्स इक्वल्स टू 0 घ्यावं ना आपल्याला, कारण नुसतं सिंगल एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजेच एक्स इक्वल्स टू 0, पुटिंग इन इक्वेशन इक्वेशन 2 मध्ये पुट करा. ठीक आहे. मग आता इथं एक्स जिथं जिथं एक्स दिसन तिथं 0 पुट करायचं. मग बघा 0चा स्क्वेअर मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 0 प्लस 3. ठीक आहे. इक्वल्स टू आता ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 0चा स्क्वेअर प्लस 1 प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये 0 प्लस सी आणि इथे येणार पुन्हा ब्रॅकेटमध्ये 0. ठीक आहे. मग 0चा स्क्वेअर 0 इंटू मायनस 2 0, म्हणजे इथे येणार फक्त 3 इक्वल्स टू आता एच्या इथं ब्रॅकेटमध्ये 0चा स्क्वेअर येणार 0 प्लस 1, म्हणजे इथे येणार आहे ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आता बघा बी इंटू 0 प्लस सी, म्हणजेच ते येणार आहे सी, आणि सी इंटू 0 ही पण टर्म काय होणार 0 होणार. म्हणजेच ए इक्वल्स टू काय आलं, ए इक्वल्स टू भेटला आपल्याला 3. ठीक आहे. मग आता एची व्हॅल्यू आपल्याला 3 भेटली. आता काय करायचं, आता फॅक्टर संपले. आता इरिड्युसिबल फॅक्टर बघा. आता इथून पुढं काय पुट करायचं तर लक्ष द्या, इथं बरेच जण कन्फ्यूज होतात. तर इथं कन्फ्यूज नाही व्हायचं. इथं काय करायचं बघा, आता ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर बघा आता नंबर लाईन राहते बरोबर आहे की नाही. नंबर लाईनवरती सगळ्यात पहिले फर्स्ट नंबर राहतो 0, म्हणजे 0 पासून स्टार्ट होती. नंतर इकडे राहतं 1, इकडे राहतं 2, इथं राहतं 3. इथं काय येणार आहे 1 -1 येणार आहे, इथं -2 आणि -3. ठीक आहे. आता याला वेगळा कलर करू आपण. ठीक आहे, रेड कलर करू. आता बघा तुम्ही इथं ऑब्झर्व करायचं. आता पहिले एक्स इक्वल्स टू काय पुट केलं आपण, ही टर्म पुट केली बरोबर आहे की नाही. एक्स इक्वल्स टू काय केलं, हे पुट केलं. आता काय करायचं, एक्सच्या कुठल्या पण दुसरी व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे. मग शक्यतो काय करायचं मिनिमम पासून. आता इकडे -1 आहे, इकडे +1 आहे, तर मग आता नेक्स्ट व्हॅल्यू कोणती पुट करणार आहे आपण, +1 पुट करा. ठीक आहे. म्हणजे साइन कन्व्हेन्शनचे आपल्याला अडचण नाही यायची. ठीक आहे. आता एक्स इक्वल्स टू काय करायचं 0 पुट करायचं. काय करायचं 1. आता 0 पुट केलेलं ऑलरेडी. मग एक्स इक्वल्स टू 1 पुट करायचं. मग इथं लिहायचं पुटिंग एक्स इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 2. आता हे पेपरमध्ये ड्रॉ नाही करायचं, हे तुम्हाला कन्फ्यूज होऊ नये, तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी ड्रॉ केलं. बरेच जण काय होते, आता एक्स इक्वल्स टू काय पुट करायचं त्यांना समजत नाही, तर म्हणून मी तुम्हाला हे काढून दाखवलं. पेपरमध्ये हे काढायचं नाही, किंवा रफमध्ये काढू शकता तुम्ही, एकदा काय पुट केलं नंतर काय पुट करायचं. ठीक आहे. मग आता आपण जिथं जिथं एक्स दिसन तिथं काय करणार आहे 1 पुट करणार आहे. मग बघा इथे येणार 1चा स्क्वेअर मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1, त्याच्यानंतर प्लस 3 इक्वल्स टू इथे येणार आहे ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 स्क्वेअर प्लस 1, त्याच्यानंतर इथे येईन प्लस बी ब्रॅकेटमध्ये येणार आहे पुन्हा इथं 1. आता इथं मोठा ब्रॅकेट टाकायचा. ठीक आहे. प्लस सी पुन्हा ब्रॅकेट एक्स म्हणजे इथं 1 येणार आहे. ठीक आहे. मग आता बघा नेक्स्ट काय येणार, इथे येणार आहे 1चा स्क्वेअर म्हणजेच 1 मायनस 2 इंटू 1 2 प्लस 3. ठीक आहे. इक्वल्स टू आता 1चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार 2. ठीक आहे. प्लस आता बी इंटू 1 बीच येणार, बी प्लस सी पुन्हा इथं ब्रॅकेटच्या बाहेर इथे 1 इंटू ह्या टर्म दोघांना जरी मल्टिप्लाय केलं तरी पण चालेल. ठीक आहे. मग आता बघा 1 - 2 प्लस 3, मग हा 1 आणि प्लस म्हणजे इथं किती येणार आहे 1 प्लस 3 4, 4 - 2 2 प्लस 2 येणार. ठीक आहे. आता इथं 2 येईल, त्याच्यानंतर 1 इंटू बी इथे येणार आहे बी, त्याच्यानंतर प्लस 1 इंटू सी सी येणार. ठीक आहे. मग बघा आता इथं काय आहे की 2 इक्वल्स टू 2a प्लस बी प्लस सी. मग आता आपल्याकडे एची व्हॅल्यू आलेली होती, एची व्हॅल्यू किती होती, मग इथं लिहायचं पुट
ए इक्वल्स टू 3. मग ए इक्वल्स टू जर 3 पुट केलं तर काय होईल, 2 इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 3 प्लस बी प्लस सी. ठीक आहे. मग बघा आता इथे येणार आहे 2 इक्वल्स टू 6 प्लस बी प्लस सी. मग बघा हा 6 इकडे प्लस इकडे आले काय होईल, मायनस होईल. म्हणजे 2 - 6 इक्वल्स टू बी प्लस सी. म्हणजेच बी प्लस सी इक्वल्स टू काय आलं, बी प्लस सी इक्वल्स टू -4 आलं. किती आलं, -4. आता याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. इक्वेशन नंबर 3. आता बघा, आता आपल्याला काय आहे की परत आणखीन एक पुट करावं लागेल, कारण की आपल्याला इथं बी पण नाही भेटला, सी पण नाही भेटला. मग आता नेक्स्ट परत काय करायचं, एक्सची व्हॅल्यू पुट करायची. आता एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची, आता बघा आपण एकदा 0 पुट केला, एकदा 1 पुट केला. आता काय करायचं, मिनिमम नंबर हा पुट करायचा, -1 पुट करायचं. ठीक आहे. मग आता इथं लिहा पुट एक्स इक्वल्स टू -1. आता असं काही नाही की तुम्ही -1च पुट करायला पाहिजे, तुम्ही इथं 2 पण पुट करू शकता, -2 पण पुट करू शकता, इथं 3 पण पुट करू शकता. पण मी काय केलं, आता -1 पुट केलं. मग पुट इन इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. मग इक्वेशन 2 मध्ये आता पुट करतो मी. ठीक आहे. मग इक्वेशन 2 कुठे आपलं इथं आहे, मग जिथं 1 एक्स दिसन तिथं -1 पुट करायचं. इथे येणार आहे -1² 2 इंटू -1 प्लस 3 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, -1² प्लस 1 त्याच्यानंतर प्लस बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार -1 प्लस सी पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट आणि बाहेर येणार आहे -1. ठीक आहे. -1चा स्क्वेअर -1 1 मायनस. बघा आता इथं हा -2 इंटू -1 हे येणार आहे +2 त्याच्यानंतर प्लस इथं काय 3 इक्वल्स टू आता ए इंटू -1चा स्क्वेअर 1 प्लस 1 2 येणार आहे आणि 2 इंटू ए 2a प्लस. आता बघा इथं काय आहे की बी होणार आहे -b, कारण की बी इंटू -1 -b प्लस सी पुन्हा इथं काय -1 मल्टिप्लाय होणार आहे. मग इथं बघा 3 + 2 + 1 6 इक्वल्स टू हा 2a ॲज इट इज प्लस हा काय -b. मग -b इंटू -1 हे येणार आहे फक्त b येणार आहे. त्याच्यानंतर बघा -1 इंटू सी प्लस सी म्हणजे इथं -c येणार. म्हणजेच 6 इक्वल्स टू 2a प्लस b - c. आता आपल्याकडे a ची व्हॅल्यू आहे, मग a ची व्हॅल्यू काय आहे, मग इथं लिहायचं पुट a इक्वल्स टू 3. मग a इक्वल्स टू जर 3 पुट केलं इथं काय आहे 6 इक्वल्स टू 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 3 प्लस b - c. मग बघा 6 इक्वल्स टू 6 प्लस b - c. ठीक आहे. म्हणजेच 6 - 6 होणार, कारण की हा इकडे प्लस इकडे आले मायनस b - c. म्हणजेच b इक्वल्स टू b - c इक्वल्स टू 6 - 6 0. मग याला इक्वेशन नंबर 4 नाव द्या, कारण 3 झालं आहे आता इथं 4. मग बघा आपल्याकडं इथं b + c इक्वल्स टू -4 b - 2 इक्वल्स टू 0. मग या 2 इक्वेशन आले, या 2 इक्वेशन मग खाली लिहायचं फ्रॉम बघा फ्रॉम इक्वेशन 3 and 4. मग 3 इक्वेशन काय आहे आपलं, b + c इक्वल्स टू -4 आणि b - c इक्वल्स टू 0. मग आता ह्या 2 इक्वेशन एकमेकांमध्ये जर ॲड केल्या, सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर बघा मायनस करायचं. मायनस केल्यावर किंवा ॲड करा, सबस्ट्रॅक्ट नका करू. मग इथं लिहा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 सॉरी इथं अँड नका करू, प्लस करा डायरेक्ट. आणि फ्रॉम पण कट करून टाका. इक्वेशन 3 + 4. मग 3 + 4 जर केलं आपण बघा आपण काय करतोय ॲडिशन, बरोबर आहे की नाही. मग इथं काय येणार
ॲडिशन करायची. तर बघा इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पी प्लस बी 2b काय येणार 2b आणि हा मायनस आणि हा प्लस काय होणार कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे दोघांची ॲडिशन काय येणार आहे 0 येणार आहे. मग इक्वल्स टू -4 + 0 ते येणार आहे -4. मग बी इक्वल्स टू काय येणार आहे बी इक्वल्स टू -4/2. मग बी इक्वल्स टू काय आलं -2. मग बीची व्हॅल्यू काय आली -2. मग आता बीची व्हॅल्यू काय करा कोणत्या पण 3 किंवा 4 मध्ये पुट करा. 3 किंवा 4 मध्ये जर पुट केली तुम्ही इक्वेशनमध्ये तर तुम्हाला सीची व्हॅल्यू भेटणार. मग बघा बी प्लस सी इक्वल्स टू -4. -4 असल्यानंतर बीची व्हॅल्यू काय इथं -2 + सी इक्वल्स टू -4. मग बघा सी इक्वल्स टू येणार आहे -4 + 2 म्हणजे सी इक्वल्स टू किती आलं -2 आलं. ठीक आहे, म्हणजे सी इक्वल्स टू किती आलं -2. मग बघा सीची व्हॅल्यू आली -2. मग आता सीची व्हॅल्यू भेटली आपल्याला. ठीक आहे, मग सीची व्हॅल्यू जर भेटली असेल मग आता काय करायचं आता ए बी सी तिन्ही पण व्हॅल्यू भेटल्या बरोबर. मग आता तिन्ही पण व्हॅल्यू काय करायच्या त्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या. मग इक्वेशनमध्ये पुट करा. मग लिहायचं इथं नंतर बघा आता इथं मी एक लाईन ड्रॉ करतो. मग इथं लिहायचं ए इक्वल्स टू -3 बी इक्वल्स टू -2 सॉरी ए इक्वल्स टू 3 प्लस आहे ना बघून घ्या बरं. बघा ए इक्वल्स टू +3 आलेलं आहे. ठीक आहे, आता इक्वेशन आपण कॉपी करून घेऊ पहिले. ठीक आहे, मी आता इक्वेशन कॉपी करतो इथून. एक मिनटं कॉपी होत नाही ती. ठीक आहे, कॉपी झालंय बघा. आता Ctrl+C पुढच्या पेजवरती घेऊन जाऊ त्याला. ठीक आहे, Ctrl+V. मग बघा इक्वेशन 2 काय केलं मी इथं कॉपी करून आणलं. ठीक आहे, आणि वरती लिहायचं राहिलं आपलं इथं काय की हे मायनस नाही एक आहे प्लस आहे आपला. ठीक आहे, एक आहे आपला प्लस आहे. मग आता ए इक्वल्स टू 3 बी इक्वल्स टू -2 आणि सी इक्वल्स टू काय येणार परत सी इक्वल्स टू -2 पुटिंग इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. आता इक्वेशन 1 बघा मी कॉपी करून आणलंय. मग ही साईड तशीच राहणार. इथं काय येणार x² - 2x + 3 अपॉन इथे येणार आहे x ब्रॅकेटमध्ये x² + 1 इक्वल्स टू a अपॉन आता a काय आपला 3 अपॉन x त्याच्यानंतर प्लस. ठीक आहे, इथे येणार -2x प्लस सीच्या जागेवरती पुन्हा -2 अपॉन इथे येणार बघा x² + 1. मग बघा इथं ही साईड तशीच राहणार x² - 2x + 3 अपॉन इथे येणार आहे x² ब्रॅकेटमध्ये x² + 1 इक्वल्स टू 3/x. आता बघा इथं -2 जर आपण कॉमन घेतला तर इथे येणार आहे -2 ब्रॅकेटमध्ये येणार x + 1 अपॉन x² + 1. मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. मग बघा ह्याच्यामध्ये आपण काय केलं फक्त
की आपल्याला ज्या वेळेस 2 बी आणि सी फाइंड आउट करायचे होते त्यावेळेस आपल्याला 2 इक्वेशन भेटणार आहे. आणि पुट करताना बघा जे आपण आधी पुट केलंय ते सोडून कुठल्या पण 2 व्हॅल्यू पुट करायचे. तुम्ही कुठल्या पण 2 करून बघा, आन्सर बरोबर येतं. ठीक आहे, तुम्हाला वाटलं दोन्ही पॉझिटिव्ह करायचे, दोन्ही पॉझिटिव्ह करा, दोन्ही निगेटिव्ह करायचे, दोन्ही निगेटिव्ह करा. पण आधी जर आपण 0 पुट करेल असेल किंवा नंतर आधी 0 पुट करेल नव्हतं, आधी जर 1 पुट करेल असतं नंतर आपण 0 पुट केला असतं. ठीक आहे, म्हणजे डिपेंड अपॉन दॅट प्रॉब्लेम आहे. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. तर नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला बघा आपल्याला, पेपरला आलेला प्रॉब्लेम बघूया आता. ठीक आहे, ठीक आहे. हा जो प्रॉब्लेम आहे हा पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे. तर प्रॉब्लेम बघा काय दिलेला आहे पाठीमागे गेला, हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन एक्स स्क्वेअर प्लस 23x. ठीक आहे, आता इथं 23 आकडा बघून घाबरायचं नाही, मोठा आकडा जर दिलेला असेल तर काही नाही होत. ठीक आहे, एक्स प्लस 3 इथं दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 1. मग सोल्युशन सगळ्यात पहिले गिवन काय दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 23x 23x अपॉन इथं दिलेलं आहे एक्स प्लस 3 आणि एक्स स्क्वेअर प्लस 1 दिलेलं आहे. ठीक आहे, मग इक्वल्स टू बघा हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं हे कोणते फॅक्टर आहे, तर इथं नॉन रिपीटेड क्वाड्रेटिक इरिड्युसिबल फॅक्टर आहे. कोणते फॅक्टर आहे, नॉन रिपीटेड क्वाड्रेटिक इरिड्युसिबल फॅक्टर. मग इथं बघा इरिड्युसिबल क्वाड्रेटिक फॅक्टर. ठीक आहे, मग याचं एक्सपान्शन कसं होईल, तर याचं एक्सपान्शन होणार बघा ए अपॉन फर्स्ट फॅक्टर काय इथं एक्स प्लस 3, आता प्लस क्वाड्रेटिक असल्यामुळं बी एक्स प्लस सी अपॉनला काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 1 येणार. ठीक आहे, आता काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हे कोणतं इक्वेशन आहे नंबर 1. आता इक्वेशन 2 कसं फाइंड आउट करशाल, ही साईड तशीच राहणार एक्स स्क्वेअर प्लस 23x अपॉन एक्स प्लस 3 आणि इथे येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस इथे येणार आहे बी एक्स प्लस सी आणि इथे येणार आहे एक्स प्लस 3. आता न्यूमरेटर झाला, डिनॉमिनेटरला काय येईल बघा एक्स प्लस 3 आणि इथं एक्स स्क्वेअर प्लस 1 येणार. आता दोन्ही बाजूला डिनॉमिनेटर सेम आहे, मग सेम डिनॉमिनेटर काय होणार कट होणार. ठीक आहे, मग आता इथं काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 23x इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस ब्रॅकेटमध्ये येणार बी एक्स प्लस सी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे एक्स प्लस 3. ठीक आहे, आणि याला इक्वेशन